नमस्कार, सुप्रभात. मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी. बुलेटिन मध्ये टॉप 9 घडामोडींचा आढावा घेणार आहोत. सुरुवात करूयात आजच्या मोठ्या टॉप 9 बातम्यांनी. चंद्रपूर महापालिकेतील तिढा सुटला असून काँग्रेसचाच महापौर होणार असल्याचं निश्चित. पहिले 2.5 वर्ष चंद्रपूरचं महापौर पद धानोरकर गटाला तर गटनेतेपदी राजेश अडूर यांची निवड. उपमहापौर पदासाठी वडेट्टीवार समर्थक वसंत देशमुखांचा अर्ज. चंद्रपूर पालिकेतील गटनोंदणीसाठी काँग्रेसनं वेळ मागितल्याची माहिती. काँग्रेसचे 27 नगरसेवक एकत्रित गटनोंदणी करणार असल्याची माहिती. आज गटनोंदणी होण्याची सुद्धा शक्यता. आज 8 महापालिकांमध्ये महापौर आणि उपमहापौरांची निवड होणार. जळगाव, धुळे, कोल्हापूर, पिंपरी चिंचवडला आज महापौर मिळणार, तर नागपूर, अमरावती, सोलापूर आणि नाशकात सुद्धा आजच महापौर उपमहापौरांची निवड होणार. रामदास कदम हप्तेखोर ते डान्स बारमधून पैसा कमावतात. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधवांची रामदास कदमांवर टीका. रामदास कदम हे दादा नसून मांजर असल्याचंही विधान भास्कर जाधवांनी केलंय. विरोधकांकडे चोरीचा पैसा, योग्य ठिकाणी त्याची विल्हेवाट लावणार. विकास गोगावलेंचा अप्रत्यक्षपणे खासदार सुनील तटकरेंवर निशाणा. तर गेल्या अनेक वर्षांमध्ये अनेकांनी माझ्यावर टीका केली आहे. विकास गोगावलेंचा निशाणा. नाशिकमध्ये भाजपच्या नगरसेवकांना गटनेत्यांकडून व्हीप जारी. काँग्रेसच्याच उपमहापौर आणि महापौर पदाच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आदेश. अंतिम क्षणी भाजप शिवसेनेची युती होणार का, या संदर्भात उत्सुकता कायम. राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी अधिकृत जाहीर प्रचार थांबला. 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी उद्या मतदान. उद्याच्या मतदानाआधी हालचालींना वेग. कोल्हापुरात ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांना स्थगिती. जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले यांनी कोल्हापूर उत्तर दक्षिणमध्ये केलेल्या नियुक्त्या थांबवल्या. अंतर्गत गोंधळामुळे 24 तासात नियुक्त्या थांबवण्यात आल्याचीही माहिती. आता बघूया टॉप 9 राजकीय बातम्या. छत्रपती संभाजीनगरमधील हॉटेल वीड्स आणि लगतच्या मोकळ्या जागेच्या वादग्रस्त लिलाव प्रक्रियेची उच्चस्तरीय चौकशी होणार. राज्य सरकारकडून चौकशी समितीमध्ये बदल. विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर चौकशी करणार. अजित पवारांच्या निधनानंतर सांत्वनपर भेटीचा आजचा शेवटचा दिवस. तर आज देखील संपूर्ण पवार कुटुंबातील सदस्य एकत्र असणार. राज्यभरातून अनेक कार्यकर्ते, नागरिक पवार कुटुंबियांच्या भेटीसाठी बारामतीमध्ये येणार. दादा गेल्यानंतर तटकरेंनी गलिच्छ राजकारण सुरू केलं. दादांची राख विझली नव्हती, तोच सुनेत्रा पवारांना शपथ घ्यायला लावली. शरद पवार ताबा घेतील असं तटकरेंना वाटलं. शिवसेनेचे नेते रामदास कदम यांची सुनील तटकरेंवर जहरी टीका. अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणामध्ये क्लीन चिट देऊ नये. अजितदादांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी व्हावी. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची सरकारकडे मागणी. अधिवेशनामध्ये पार्थ पवार प्रकरणातील सरकारला जाब विचारू. तर काँग्रेस नेते नाना पटोलेंची प्रतिक्रिया. तर पार्थ पवार प्रकरणामध्ये आता बोलणं योग्य नाही, नाना पटोलेंचं भाष्य. वरळी कोळीवाड्याच्या मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणाचा आज आदित्य ठाकरेंच्या हस्ते शुभारंभ. नगरसेविका हेमांगी वरळीकर यांच्या प्रयत्नातनं नवनीत चौक ते NSC या बिल्डिंगपर्यंतचं काम केलं जाणार. मुंबई महानगरपालिकेतील भाजप कार्यालयाचं आज उद्घाटन होणार. तर आज सकाळी 10 वाजता नूतनीकरण केलेल्या कार्यालयाचं उद्घाटन. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम, गटनेते गणेश खणकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार. एकनाथ शिंदेंनी सांगितल्यास गणेश नाईकांचा टांगा पलटी करू. गणेश नाईकांच्या एकनाथ शिंदेंवरील टीकेवरून शंभूराज देसाईंचा पलटवार. नवी मुंबई पालिकेमध्ये भाजप आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये 10 ते 12 जागांची कमी. देसाईंचं सूचक वक्तव्य. शहाजीबापू पाटलांच्या भ्रष्टाचाराचे गाडीभर पुरावे सादर करणार. शहाजीबापू पाटलांना जेलमध्ये जावं लागणार. शेकापचे आमदार बाबासाहेब देशमुखांचा इशारा. तर देशमुखांकडून ही राजकीय स्टंटबाजी. शहाजीबापू पाटलांचं उत्तर. आता बघूया टॉप 9 महत्वाच्या बातम्या. ॲप आधारित तसंच कॅब रिक्षा चालकांचा उद्या लाक्षणिक बंद. तर बाईक, टॅक्सी तसंच ओला, उबेर, रॅपिडोच्या मनमानी भाडे आकारणी विरोधात हे आंदोलन. संपूर्ण राज्यभरात ॲप आधारित 11 लाख तर मुंबईतील 6 लाख प्रवासी सेवा ठप्प राहणार. एकाच दिवसात बिटकॉईनचे दर 8% खाली. तर घसरणीमुळे वर्षभरात बिटकॉईनमध्ये 20% घट. नोव्हेंबर 2024 नंतर बिटकॉईनची निच्चांकी $69,000 खाली घसरण.